हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण आकृतिबंध बघणार आहोत आणि असे आकृतिबंध बघणार आहोत ज्याच्यामधल्या संख्या कमी होत आहेत किंवा वाढत आहेत. चला आपण बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला दिलेला आहे अशा प्रकारचा आकृतिबंध आणि इथे बघा आपल्याला अशा प्रकारच्या रेषा दिलेल्या आहेत आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे की यापुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तुम्ही विचार करा आणि आपण सुद्धा याला सोडवून बघूया. तर सर्वप्रथम आपल्याकडे इथे एक उभी रेष आहे, त्यानंतर त्यापुढे आपल्याला दिलेल्या आहेत दोन उभ्या रेषा, त्याच्यानंतर आपल्याला दिलेल्या आहेत तीन उभ्या रेषा. तर याच्या पुढे काय येईल? बरोबर या पुढे येतील चार उभ्या रेषा, म्हणजेच 1 2 3 आणि 4. म्हणजे हा आकृतिबंध आपल्याला पूर्ण करता आलेला आहे. चला आता आपण पुढचा आकृतिबंध बघूया. तर इथे बघा, इथे आपल्याला काय प्रकारचा आकृतिबंध दिसतोय. तर सर्वप्रथम आपल्या पहिल्या झाडामध्ये आपल्याला काहीतरी जास्त दिसतंय आणि नंतर असं वाटतंय की काहीतरी कमी होत आहे किंवा त्याची उंची कमी होते झाडाची. तर आपण या झाडांची ही पानं मोजून बघूया आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पुढे काय येईल ते. चला सगळ्यात पहिल्या झाडामध्ये आपण मोजूया. पहिलं आहे हे एक पान, नंतर आहे 1 2 3 4 5, एकूण आहेत 5 पानं. त्यानंतर आपण पुढचं हे झाड बघूया. इथे बघा, इकडे आपल्याकडे आहेत 1 2 3 आणि 4 पानं आणि त्याच्या पुढचं जे झाड आहे त्याच्यामध्ये आहेत 1 2 आणि 3 पानं. म्हणजे इथे झाडांची पानं कमी होत आहेत आणि इथे आहेत 5, नंतर आहेत 4, नंतर आहेत 3. म्हणजे पुढे काय येईल? अगदी बरोबर, पुढे येतील 2 पानं किंवा 2 त्रिकोण. म्हणजेच 5 4 3 आणि 2 संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि आपला आकृतिबंध अशा प्रकारे पूर्ण झालेला आहे. छान. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर या प्रश्नामध्ये आपल्याला अशा प्रकारचं फूल दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला असं वाटतंय का की या फुलाच्या पाकळ्या कमी होत आहेत किंवा जास्त वाढत आहेत? बरोबर, त्या पाकळ्या कमी होत आहेत आणि पाकळ्यांची संख्या ही पहिल्या फुलामध्ये किती आहे? तर ती आहे 6. आपण मोजून बघूया. तर ही आहे पहिली पाकळी, नंतर ही आहे दुसरी, 3 4 5 आणि 6. म्हणजे इथे एकूण आहेत अशा प्रकारच्या 6 पाकळ्या. या फुलामध्ये आहेत 5 पाकळ्या. ह्या पण आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 आणि इथे किती आहेत? 1 2 3 4. इथे आहेत 4 पाकळ्या. म्हणजे 6 5 4 आणि पुढे काय येईल? 3. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला हे 3 पाकळ्यांचं फूल आपल्याला इथे मिळालेलं आहे आणि याच्यात आहेत 3 पाकळ्या. छान. आपल्याला इथे कमी होत जाणारा हा आकृतिबंध मिळालेला आहे. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? आपल्याला इथे काही काड्या दिलेल्या आहेत आणि या काड्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक एक करून वाढताना सुद्धा दिसत आहेत आणि आकृतिबंध थोडा मोठा होताना दिसतोय. चला आपण हे सोडवून बघूया. तर सर्वप्रथम या आकृतिबंधाकडे नीट बघा आणि बघा की पहिल्या ठिकाणी आपल्याला इथे एक काडी दिलेली आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढे या एका काडीच्या नंतर इथे उजवीकडे अजून एक काडी वाढत आहे. म्हणजे इथे झालेल्या आहेत 2 काड्या. नंतर या काडीच्या पुढे इथे झालेले आहेत 1 2 आणि 3 काड्या आणि ती सुद्धा उजवीकडून खाली वाढलेली आहे. नंतर त्याच्या पुढे आहेत 1 2 3 आणि 4 काड्या आणि इथे हा चौकोन अशा प्रकारे पूर्ण झालेला आहे. आणि यानंतर काय झालेलं आहे नीट बघा बरं. यानंतर पुन्हा एक काडी उजवीकडे अशा प्रकारे जोडली गेलेली आहे आणि या आकृतिबंधामध्ये आपल्याला दिसत आहेत 5 काड्या. 1 2 3 4 आणि ही एक नवीन जोडली गेलेली 5वी काडी. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला अशा प्रकारे काड्यांची संख्या वाढत जाताना दिसते आणि ती सुद्धा कोणत्या क्रमामध्ये वाढत आहे? तर सर्वप्रथम उजवीकडे, नंतर खाली आणि नंतर डावीकडे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काड्या वाढत जाताना दिसत आहेत. म्हणजेच 5 नंतर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बरं? बरोबर, प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला मिळतील 6 काड्या आणि जी 6वी काडी आहे ती अशा प्रकारे याच्यानंतर कुठे जोडलेली असेल? याच्यानंतर इथे पुढे
खाली जोडलेली असेल. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा हा आकृतिबंध इथून पुढे पूर्ण झालेला दिसत आहे. आणि यानंतर जर तुम्हाला प्रश्न विचारला की याच्या पुढे कुठली काडी जोडली जाईल, तर याच्या पुढे ही खालची काडी जोडली जाईल आणि दुसरा चौकोन पूर्ण होईल. तर अशा प्रकारे हा आकृतिबंध एक एक करून वाढत आहे आणि पूर्ण होत आहे. छान. तर आपण अशा प्रकारचे अनेक आकृतिबंध बघितले आणि ते कसे तयार करतात आणि त्याच्यातली संख्या कशा प्रकारे वाढत जाते किंवा कमी होत जाते हे सुद्धा बघितलं.